शेतकरी बंधूंनो, मी मास्टर ॲग्रो सेवा केंद्राचे संचालक राऊत साहेब आज आर्णी तालुक्यातील आसरा या गावी आले आहे। त्या ठिकाणी प्रगतशील शेतकरी ओंकारराव कानबाजी वानकडे यांच्या शेतामध्ये ऋषिकेश सीड्स प्रायव्हेट लिमिटेड बुलढाणा यांच्या कंपनीचे महाशक्ती वाण हे आपण यांना दिले होते। 2 मिनिटं त्या वाणाबद्दल कशा पद्धतीचा त्यांना अनुभव आलेला आहे हे सांगतील। नमस्कार, काय नाव आपलं? ओंकार वानकडे. ओंकार वानकडे। बरं, 2 मिनिटासाठी तुम्ही आपण दिलेलं जे वाण आहे महाशक्ती याबद्दल काय सांगू शकता? महाशक्ती तुमचं वाहन चांगलं आहे. हा. दुसरी गोष्ट कसं आहे की 4 हे आहे, शेंगा आहे. अच्छा, आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे दाणे आहे की नाही, हा. 3 आहे. 3 आहे। हा. बरं, चांगली म्हणजे जात. 4 दाण्याचा घोष या चार- प्रत्येक ठिकाणी आलेला आहे 4 शेंगाचा घोष आहे. आणि चार शेंगा 4 दाणे ते 3 हा. दाणे 4 शेंगाचा घोष. याचे आहे। बरोबर आहे। आपले कंपनीचे साहेब पगार साहेब, तुम्हाला काय वाटते की आपण दिलेल्या वाणासंदर्भात 2 मिनिटं? तुम्हाला ही व्हरायटी कशी वाटली चांगली यावर्षी? चांगली आहे. म्हणजे यावर्षी चांगली यावर्षी variety. असं लोकांच्या येलो मजाक नाही, व्हरायटी खराब झाली. खराब झाले, अं, बाकी व्हरायट्या खराब झालेल्या आहे. आपल्या व्हरायटी या रोग आपल्या आला व्हरायटी नाही, रोग नाही, काही नाही, सुटसुटीत आहे, सुटसुटीत आहे. चांगली आहे. आणि दोन फवारण्या झाल्या ना तुमच्या? 2 फवारण्या झाल्या. 2 फवारण्या खताचे रोज किती घेतले तुम्ही? खताचा एकच आहे. एक डोस पेर घेतला. पेरतानाचा. तरी तुम्हाला सरासरी ॲव्हरेज काय लागलं असं वाटतं व्हरायटी? आता 10 ते 12 तर यायला पाहिजे. 10 ते 12 ॲव्हरेज आलं पाहिजे. म्हणजे ही व्हरायटी रोगाच बळी पडत नाही, नाही उत्पन्नात चांगली आहे. उत्पन्नात चांगली आहे. पहिली हा. गोष्ट आहे की साहेब हे आहे की नाही, हा. हे तुमचा घोष या जातीचा घोष आहे तुमच्या याला. 4 येत आहे. हे 4 येत आहे, हा. पुन्हा 3-4 दाणेचा आहे. हा. बाकी व्हेरायटी दाणेचा नाही ना आता. आणि पुढच्या वर्षी तुम्ही व्हरायटी वाढू शकता. हा, पुढच्या वर्षी वाढू शकतो. यावेळेस 7 बॅग आहे माझ्या. अजून शेतकऱ्यांना यांचा दुसऱ्या प्लॉट मध्ये आहे, ते लागवड केलेला प्लॉट आहे, तो याच्यापेक्षा चांगला प्लॉट आहे. याच्यापेक्षा जोरदार प्लॉट आहे ते. तो आतमध्ये असल्यामुळे आम्ही त्या शेतात जाऊ नाही शकतो. शेतकऱ्यांना सांगतो की पुढच्या वर्षी तुम्ही जेवढं जास्त महाशक्ती लागवड करता येईल तेवढं लागवड करा, जेवढं जास्त पेरता येईल तेवढं पेरा। कारण की चारकोल राट तसंच येल्लो मोजॅक या नावाचे जे घातक डिसीज आहे, रोग आहे, ते रोग या व्हेरायटीवर कुठलेही दिसले नसल्यामुळे शेतकरी आनंदित आहे। धन्यवाद।